गाईज हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? कसा गेला तुमचा आजचा दिवस? माहीत नाही एवढं माझ्या मोबाईलमध्ये. मी आता मोबाईलला रिस्टार्ट दिला. एवढं स्लो मुवमेंट्स का होतात हे बघा. मी तुम्हाला सांगितलं ना, इयरिंग्स. कालचं ते एक इयरिंग होतं आणि हे एक नवीनवालं. म्हणजे असे मी जमा करून ठेवले. तो हॉल जो पण आहे तो मी दाखवणार आहे. हॉलच बोलतो वाटतं त्याला. तो मी दाखवेल लवकरच. खूपच इयरिंग्स आहेत माझ्याकडे. आज मी या बांगड्या घातलेल्या, छान आहेत ना. क्लासला जाताना थोडंसं नटून जाते, चांगलं दिसायला. मुलं अशी माझी लहान जी ज्युनियर के जी, मिस आपके पास ये वाली इयरिंग्स है मिस, अच्छे इयरिंग्स है मिस. आणि त्या लोकांनी होमवर्क नाही केला असेल ना, मग मिस आप बहुत अच्छे दिख रहे हो मिस. असे मला मस्का मारतात. माझा आवाज बसलेला. तर मग असे आहात. आणि आपण असं वेगवेगळ्या इयरिंग्स घेतलं ना, ते लोक आपल्या इयरिंग्सकडे बघतात, खेळतात आणि खूप छान वाटतं मला. आणि मग होमवर्क जेव्हा नाही करणार, मिस आप आज बहुत अच्छे दिख रहे हो मिस. खूप मजा येते. अशाच गमती मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ताच मी जस्ट आले आहे, तर मी थोडीशी फ्रेशनअप होते आणि चेंज करते. आपण भेटूया लवकरच. ही व्हिडिओ मी कंटिन्यू ठेवते नंतर म्हणजे पुढे मी व्हिडिओ बनवेन चेंजअप होऊन. तर बाय करू का तुम्हाला? बाय. हॅलो गाईज हाय. आता मी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हे बोलायचं विसरून जाते. आता मी झोपून उठली आहे. मला खूप एन्झायटी होत होती. हे मी नवीन सॉफ्टवेअर घेतलं आहे. ह्याचं नाव मी बबडू ठेवलं आहे. बबडू. माझा नवरा पण याला बबडू बोलतो. आय लाईक हिम. डरावना दिसतो ना थोडासा, बट आय लाईक हिम. तर माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केला आहे हा. मला एन्झायटी 2 दिवस खूपच होत होती. त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकले. कशा आहात तुम्ही? अजून पण आहे थोडी एन्झायटी, लो फिलिंग वाटतं. काल तर असं वाटलं हार्ट अटॅक येऊन. नेहमीच वाटतं. बाकी तुमचं कसं चाललं आहे? मी व्हिडिओ बनवलेला, आय थिंक लुक कशी मी दिसते ते लुकचा व्हिडिओ बनवला. म्हणजे मी क्लासला जाताना थोडंसं असं नटून जाते की मुलं आपले कानातले बघतात आणि हे ते. काय मुलं मस्तीखोर आहेत, काय मुलं म्हणजे आहेत. आता त्यांना कसं, मोठी मुलांचं कसं, त्यांना जरा काय ओरडलं, जरा काय केलं की ते लोक मग असे मग ॲटिट्यूडमध्ये येतात. मोठ्या मुलांना जाम ॲटिट्यूड असतो, गरम खून ना, तर मग जाम ॲटिट्यूड असतो थोडा. मस्करी करणार, उलटं बोलणार. माझी मुलं आहेत म्हणजे उलटं बोलतात, पण मी समजून घेते त्यांना. मला माहिती आहे त्यांचा नेचर, बिहेवियर कसा आहे. कोण माझ्याकडे 2-2 वर्ष आहे, कोण माझ्याकडे 3-3 वर्ष आहे, कोण 4-4, 5-5 वर्ष आहेत मुलं. आणि काही मुलं जी सोडून जातात ती परत येतात पण माझ्याकडे. अशी मुलं आहेत माझ्याकडे अशी मुलं आहेत जी सोडून जातात आणि परत येतात. म्हणजे आम्हाला माहिती आहे की आम्ही कसं शिकवतो आणि कसं नाही, आणि कसं त्यांना टाईम देतो, कसं ॲडजस्ट करतो, ते सगळं माहिती आहे आम्हाला. तर असं आहे. बाकी कसा गेला मग तुमचा दिवस? माझा तर खूप छान गेला. काल पण खूप छान, आज पण खूप छान. आणि आता उद्याचं मला कसं जाईल काय माहिती नाही. खूप एन्झायटी होते. खूपच एन्झायटी होते. काय थिंकिंग्स असतात. आता काही थिंकिंग्स असतात जे तुम्हाला मी सांगू नाही शकत. काय थिंकिंग्स आहेत जे तुम्हाला मी सांगू शकेन. काय थिंकिंग्स आहेत जे पर्सनल आहेत, जे मी तुम्हाला सांगू नाही शकत. माझ्या पप्पांना तर जरा एक व्हिडिओ बनवली की त्यांना वाटतं मी घरचं सगळं सांगत बसले. मला 2-3 व्ह्यू येतात, त्याच्यामधले कोण 2 जण बघत असते, कोण 3 जण बघत असते, ते मला माहिती नाही. पण माझ्या पप्पांना वाटतं अरे पूर्ण दुनियाने बघितली तुझी व्हिडिओ, बघ तू काय करते. मग असे जज करतात.
आपले पॅरेंट्सच आपल्याला जज करतात यार. ठीक आहे, आय लव्ह देम. मग ते लोक असे बोलतात की तू सगळंच सांगत बसते व्हिडिओमध्ये, तू हेच सांगते. आता काल परवा दिवशी आहेत माझ्या बहिणीबद्दल व्हिडिओ बनवलेली की तिने वॉच घेतली, मला सांगितलं नाही आणि असं तसं. तर ती मला बोलते मी तुला वॉच घेतली असती पण त्याच्यामध्ये हार्ट रेट असतं, हे असतं ते असतं, मग तू घाबरशील, मग तू बोलशील मला हार्ट अटॅक येतो आहे, अजून एन्झायटीने, असं तसं मला ती सांगत होती. तर मी म्हणले मला काहीतरी दुसरं दे ना, मग वॉच नसेल तर मला काहीतरी दुसरं दे ना गिफ्ट, असं तिला मी सांगत होते. तर ते आमचं बोलणं झालेलं. माझे पप्पा मला बोलतो तू अशी व्हिडिओ बनवते घरचं, सगळंच सांगत बस. आता मी कुठे काय सांगितलं आणि मी तर एवढं पण नाही सांगत आहे मी कुठे राहते, कुठे काय हे तर सांगितलं नाही, किंवा काय काय म्हणजे माझ्या लाईफमध्ये होतं ते तर मी सांगत नाही. बस थोडंफार मी पर्सनल डिटेल्स शेअर करते, पण एवढे पण पर्सनल डिटेल्स कधी पण यूट्यूबवर शेअर करू नका, तुम्हालाही बोलते. ठीक आहे, कधी कधी ओव्हर त्याला ओव्हर द बेल्ट आपण जातो. कशिशचं ते एक कशिश होते ना बिग बॉसमध्ये, ओव्हर नाही, बिलो द बेल्ट, सॉरी, बिलो द बेल्ट, ओव्हर द बेल्ट मी बोलते, बिलो द बेल्ट आपण जातो. कशिशचा डायलॉग आहे. तर मग बिग बॉसमध्ये कशिश होती ना तिचं, तर मग कधी कधी आपण जातो पण असं नाही बोलायचं, आपण आपले पर्सनल डिटेल्स नाही शेअर करायचे, कारण की यूट्यूब आपले जे फ्रेंड्स असतात ते पण बघतात आणि मग ते लोक आपल्याला जज करायला लागतात. पण जज करणं हे म्हणजे चुकीचं आहे की नाही ते मला माहिती नाही. मग त्या लोकांना असं वाटायचं मी जेव्हा त्या माणसाला मी ओळखत होती ते माणूस असं पण आहे, असं पण आहे, हे पण करू शकतो, ते पण करू शकतो. या ऑफकोर्स सगळ्यांचे वेगवेगळे रूप असतात. घरी वेगळं असतं, आपण जिकडे आपण जॉबला असतो तिथे वेगळं असतो, जिकडे आपण आपल्या आईशी बोलतो वेगळं असतं, पप्पाशी बोलतो वेगळं असतो, बहिणीशी भावाशी बोलतो, एक एक कॅरेक्टर आपण प्ले करत असतो. माझं काय गुड्डूच ना, माझं नाव पण विसरले, जाऊ दे, काय नाव होतं याचं, बबडू, गुड्डू बोलले याला मी, बबडू नाव विसरले, आत्ताच घेतलं आहे ना. तर मग असं आहे. तर बघा मग माझी व्हिडिओ. आता मी शाळेत झोपेल, रात्रीचे वाजतायत आत्ता 2:41 आणि मी व्हिडिओ बनवते कारण की मी 2 दिवस झालं व्हिडिओ नाही बनवला. तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते आणि मी माझे अपडेट्स देत राहते आणि माझ्या पप्पांच्या भाषेत मी माझे पर्सनल डिटेल्स शेअर करते. सो माझे पर्सनल डिटेल्स घ्या तुम्ही. तुम्हाला एवढं तर माहिती असेल मी टीचिंग करते. तर जेव्हा कमेंट करा यार, लाईक करा, सबस्क्राईब करा, काहीतरी करा, सपोर्ट करा एकमेकांना. तुम्ही सपोर्ट नाही करणार तर कोण करणार, है ना. ठीक आहे मग, गुड नाईट टू ऑल आणि झोपा आता, बस झालं, संडे उद्या उठायचं लवकर. झोपा, गुड नाईट. फॉलो मी, फॉलो, लाईक, सबस्क्राईब, लव. बाय.